JNNURM आणि BSUP अंतर्गत सर्वसामान्य सदनिका धारकांना अवघ्या 100 रुपयात रजिस्ट्रेशन करण्याची सवलत देण्यात आली असून 1% मुद्रांक शुल्कात देखील सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेऊन त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आलाय। याबाबत आमदार संजय केळकर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता। JNNURM आणि BSUP अंतर्गत ठाणे विभागात उभारण्यात आलेल्या इमारतींमध्ये प्रकल्पग्रस्त नागरिकांना सदनिका देण्यात आलेल्या असून यामध्ये 6343 कुटुंबियांचा समावेश आहे। ही कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मजूर, कामगार अशा सर्वसामान्य लोकांची असल्यानं त्यांना मुद्रांक शुल्क आणि नोंदणी करण्यासाठी लागणारा 50,000 ते 1,34,000 रुपयांपर्यंतचा खर्च परवडणारा नव्हता। त्यामुळे या सदनिका त्यांच्या नावे होण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती। याबाबत रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती। केळकर यांनी याबाबत राज्य शासन आणि महापालिका प्रशासन यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करत या कुटुंबांना दिलासा देण्याची मागणी केली होती। अखेर राज्य सरकारने या कुटुंबांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून फक्त 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणी आणि 1% मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आली आहे। त्याबाबतचा अध्यादेश नुकताच काढण्यात आला असून यामुळे BSUP इमारतींमधील हजारो नागरिक कुटुंबियांचा सदनिका नावे करून घेण्याचा मार्ग मोकळा झालाय। याबाबत बोलताना केळकर यांनी आपण याबाबत 5 पत्र दिली असून राज्य शासन आणि महापालिका प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवल्याचं सांगितलं। राज्य सरकारने याबाबतचा अध्यादेश काढल्यानं BSUP इमारतींमधील सुमारे 50,000 रहिवाशांना त्याचा फायदा झाला असल्याचं सांगत केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानलेत। महायुती सरकारचं माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय शिंदे साहेब, माननीय अजितदादा यांचं मी तमाम ठाणेकरांच्या तर्फे मनापासून त्यांना धन्यवाद देतो। आज आमच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे। जी गोरगरीब लोकांना, मध्यमवर्गीय लोकांना JNNURM, BSUP याच्यामध्ये ज्या सदनिका दिलेल्या होत्या, अशा जवळजवळ 8-9 हजार लोक यामध्ये राहत होते आणि त्यांचा मुद्रांक शुल्काचा प्रश्न फार मोठा होता। तो अतिशय प्रलंबित पण होता। त्यांना हे मुद्रांक शुल्क म्हणजे पर सदनिका 50,000, 60,000, 1,00,000 भरणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे आज शासनाने हा निर्णय केलेला आहे की त्यांना याच्यामध्ये पूर्ण सवलत दिली आहे आणि 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ते रजिस्ट्रेशन केलं जाईल आणि त्यामुळे हा 2018 पासून जो आम्ही पाठपुरावा करत होतो, कारण जवळजवळ माझ्याकडे 5 पत्र आहे की त्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करत होतो। महापालिकेने देखील प्रस्ताव जो आहे तो शासनाला दिला होता आणि आज ठाण्यातल्या या 7,000च्या वर कुटुंबियांना जवळजवळ 8-9 हजार म्हणजे 40-50 हजार लोकांना याचा निश्चितपणे उपयोग होणार आहे। मी पुन्हा एकदा महायुती सरकारला याच्या बाबत त्यांना धन्यवाद देतो।